नमस्कार मित्रांनो, अंतर्नाथ या सायकल फेरीत आज शनिवार दिनांक 8 जून 2024 या रम्य सकाळी आज आपण आलो आहे पाचोरे तालुक्यातील दिघी या गावी। या गावाचं वैशिष्ट्य असं की इथे केळीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि आपण हे जे समोर मंदिर बघतोय हे मंदिर 13व्या शतकातलं आहे। चाळीसगाव तालुक्यात जेवढी काही मंदिरं आहेत ती मंदिरे सगळी हेमाडपंथी मंदिर आहेत। मग पाटणादेवीचं मंदिर असेल, तिथेच असणारं महादेव मंदिर असेल, वाघळीचं मधुराई देवीचं मंदिर असेल आणि पाचोऱ्या तालुक्यातलं हे दिघीचं मंदिर असेल जगदंबे मातेचं। या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला गडगडत नदी वाहत जाते। हा परिसर अतिशय विलोभनीय आणि नयनरम्य आहे। या मंदिराच्या पुरातत्वाची साक्ष देणारं हे सगळं बांधकाम आपण बघतो आहोत। मंदिराला आपण पूर्ण फेरी मारतोय। मे महिन्याचं, जून महिन्याचं रणरणत ऊन असतानाही या परिसराला असणारा हिरवा साज इथल्या निसर्गरम्य वातावरणाची आपल्याला अनुभूती देतो। बघू शकतो आपण भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराची डागडुजी सुद्धा केलेली आहे। समोर जी आपण दीपमाळ बघतोय ही दीपमाळ सुद्धा 13व्या शतकातली आहे। या मंदिराचा सगळा इतिहास इथं भारतीय पुरातत्व विभागाने लिहून ठेवलेला आहे। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आहोत। या मंदिरात असणारे हे नक्षीकाम त्याच्या पुरातन असल्याची पावती आपल्याला देते। समोर आपण बघू शकतो अतिशय प्रसन्न अशी ही जगदंबा मातेची विलोभनीय मूर्ती आहे। पाटणादेवीचं प्रतिरूप असं जरी आपण म्हटलं तरी ते योग्य होईल अशी ही मूर्ती आहे। सकाळी सकाळी इथले ग्रामस्थ या देवीचं दर्शन घेऊन आपल्या शेतीमातीच्या कामामध्ये तल्लीन होत असतात। तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही चाळीसगावहून नागद चौफुलीवरून इकडे येऊ शकतात। वाघळीकडूनही भांबरे मार्गे आपल्याला या मंदिराकडे आणि या परिसराकडे येता येतं। एक दिवसाची पर्यटन आणि धार्मिक वारी आपण छानपणे करू शकतो। या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आला आणि यासाठी या गावचे भूमिपुत्र आणि सध्या आळंदी येथे वास्तव्यास असलेले माऊलीदास उर्फ संजीव महाराज ठाकूर यांनी खूप परिश्रम घेतले होते। त्यांच्या आर्थिक आणि भरीव अशा योगदानातून या मंदिराचा कायापालट त्या ठिकाणी झाला आहे। ग्रामस्थांची मदतसुद्धा असते। आपण बघू शकतो की केळीची समृद्धता आपल्याला याच्यामध्ये दिसते। चला तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या अशाच ठिकाणी। पुढे पावसाळा सुरू होतोय, त्या पावसाळ्याचा आनंद घेत आपण सायकल फेरी सुरूच ठेवणार आहोत। नमस्कार।